मला नेतृत्वाची हौस नाही, पद सोडायला तयार आहे. शिवसेना चोराच्या दरोडेखोरांच्या हातात द्यायची नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना हे आवाहन केलंय. ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये. माझ्याकडे पदासाठी मर्सिडीज लागत नाही. शिंदेंची ठाकरेंच्या कारभारावर ही टीका पाहायला मिळते. माझ्याकडे काही वशिलेबाजी लागत नाही. मी माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. माझ्याकडे पैसे लागत नाही, माझ्याकडे वशिला लागत नाही, माझ्याकडे मर्सिडीज गाडी लागत नाही. शिवसैनिकांची देणगी मोलाची आहे. ही देणगी कुणीही हिरावून घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना सुनावलंय. शिवसैनिक खचला नाही तर पेटलाय असंही ठाकरे म्हणाले. तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या माझ्या तर आहातच, पण मला दिलेल्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण ही देणगी माझी वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे कोणी मायकल लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता त्यांचा तुम्ही पुरस्कार केला असं शिंदे म्हणाले. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. हे आपण पाहिलेलं आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं. अरे बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला, त्यांना छळलं, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता त्यांचा पुरस्कार तुम्ही करता. तोडून फोडून भामटेगिरी करू नका. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सेना घुसवा, पाठिंबा देऊ. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कडवे आहोत. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं अमित शहांना टोला लगावलाय. देशाचा हिताचा निर्णय घ्या ना तुम्ही. असं तोडून फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा बोलवा ना आम्हाला. आम्ही तर पाकिस्तानी नाही होत ना. माझ्या घराण्याचा इतिहास आहे. तुमच्या असलं तर तुम्ही पण सांगा. असेल, मी कुठं नाही म्हणतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आहोत. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत. तुमच्या एवढेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त, काकण जास्त आम्ही देशप्रेमी आहोत.